नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडतीची मटकीची मिसळ येथे तयार करणार आहोत। वाटण अगदी साधं सोपं, घरात आपण जो मसाला आहे किंवा जे साहित्य आहे त्यापासूनच तयार करणार आहोत। पण इतकी अप्रतिम चवीची ही मिसळ तयार होते की हॉटेलमधून जे पार्सल आणतात त्यालाही ही फिक्की पडते। तर रेसिपी अगदी तुमच्या ओळखीची अशी आहे आणि साधी सोपी आहे, तर नक्की पूर्ण पहा। तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा। तर येथे आपण 1.5 वाटी मठ छान असे निवडून मग भिजायला घातले होते। अगदी थंड पाण्यामध्ये भिजवून नंतर आपण हे पाण्यातून काढून घेतले आणि हे आपण उपरण्यामध्ये बांधून छान असे मोड आणून घेतलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालेली नाही। तर आता आपल्याला हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। कोणतेही कडधान्य जेव्हा तुम्ही भिजवून घेता त्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतल्यामुळे जो पोटदुखीचा त्रास कडधान्य खाल्ल्यानंतर होतो तो अजिबात होत नाही। तर येथे आपण स्वच्छ धुवून घेतली। आता कुकरमध्ये घालून घेतली। त्यानंतर त्यावर 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा हळद पावडर येथे घालून घेतले। आता आपल्याला यावर 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जो मटकीचा रस्सा करायचा आहे तो भरपूर प्रमाणात असा भेटतो। तर येथे मी 1.5 तांब्या पाणी घालून घेतलं। आता कुकरचं झाकण बंद करून आता कुकर गॅसवर ठेवून याच्या आपल्याला कमीत कमी 3 शिट्ट्या छान अशा करून घ्यायच्या आहेत। तर आपल्या येथे कुकर होईपर्यंत आपल्याला वाटणाची तयारी करून घ्यायची आहे। तर वाटणासाठी येथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची टरफले काढून घेतली। कोथिंबीर काड्यासहित येथे आपण धुवून घेतलेला आहेत। कोथिंबीरीच्या काड्या मिसळमध्ये छान अशी चव देतात। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण जाडसर असं कट करून घेतलं। 7 ते 8 लसूण पाकळ्या येथे आपण काढून घेतलेल्या आहेत। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे, त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर काड्या सर्व आपल्याला एकत्र घालून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या सुद्धा आपल्याला घालून घ्यायच्या। तुमच्याकडे अद्रकचा तुकडा असेल तर तो सुद्धा यामध्ये घालून या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला 1 वाटीच्या प्रमाणात पाणी घालून छान अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे। जितकी सुंदर अशी पेस्ट किंवा बारीक पेस्ट तयार होते तितका आपला मटकीचा रस्सा छान अशी चव देतो। वाटण तयार केल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर असा कट करून घेतलं। फोडणीसाठी कोथिंबीर, कढीपत्ता येथे आपण धुवून घेतलेला आहे। एवढी सगळी तयारी झाल्यानंतर गॅसवर एक मोठी कढई ठेवायची, ज्यामध्ये आपण तयार केलेली सगळी मटकी बसेल। त्यामध्ये 3 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे। आता जिरे छान फुलल्यानंतर आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान लालसर कलर आल्यानंतर यावर आपल्याला 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची, त्यामुळे मटकीचा रस्सा अजून छान अशी चव देतो। हळद पावडर आपल्याला कांद्यावर घालायची, त्यामुळे ती करपली जात नाही। तर आता एवढी छान फोडणी आपली येथे तयार झाली। यानंतर कट करून घेतलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। सर्व फोडणी छान अशी लालसर झाल्यानंतरच आपल्याला यावर टोमॅटो घालायचं। त्यावर चिमूटभर मीठ घालायचं, कारण की आपण ऑलरेडी मटकीमध्ये मीठ घातलेलं आहे। पण टोमॅटोवर मीठ घातल्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। त्यामुळे तुम्ही कोणतीही रेसिपीमध्ये जर टोमॅटो घालत असाल तर त्यावर चिमूटभर मीठ अवश्य घाला, त्यामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। यानंतर आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्त्यामुळे आपल्या मिसळला अतिशय सुंदर अशी चव येते आणि स्वाद येतो। तर हे पहा, अगदी अर्ध्या मिनिटाकरता परतून घेतला। आता आपल्याला यावर धुवून घेतलेली कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि परतून घ्यायची, त्यामुळे कोथिंबीरचा स्वाद मिसळला अगदी छान अशी चव देतो।
आता येथे आपली जवळजवळ सर्व फोडणी छान अशी तयार झाली। तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं। हे सर्व वाटण आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। जितकं छान वाटण तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तितकी छान मिसळला चव येते। तर येथे आपली मटकी छान अशी 3 शिट्ट्या करून आपण शिजून घेतलेली आहे। हाताने दाबून पाहिली तर अगदी पुरणासारखी मऊ ही शिजलेली आहे। तर येथे आपण 2 मिनिटाकरता सर्व वाटण तेलामध्ये छान असं परतून घेतलं। तर यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत। तर येथे मी 1.5 चमचा गरम मसाला घरी केलेला घालून घेणार आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता किंवा बाजारामध्ये जो स्पेशल मिसळ मसाला भेटतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर या पद्धतीने आपल्याला सर्व मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा। या स्टेजला हवं असेल तर एखादा पळी तेल यामध्ये नक्की ॲड करून घेऊ शकता। तर सर्व मसाले मिक्स करून या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। जितका छान मसाला तुम्ही मिसळसाठी तयार करणार तितकी छान मिसळ आपली तयार होते। आता तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। शिजून घेतलेली मटकी चमच्याच्या साहाय्याने यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित अशी आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा, यामध्ये मटकी घालून घेतली, व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला शिजून घेतलेला सर्व मटकीचा रस्सा यामध्ये ओतून घ्यायचा आहे। तर कुकरमध्ये शिजवलेला सर्व रस्सा यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर उरलेली सर्व मटकी सुद्धा यामध्ये घालून घ्यायची। आता सर्व मटकी आणि मटकीचा रस्सा यामध्ये घालून घेतल्यानंतर तुम्हाला मटकीचा रस्सा कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। परंतु पाणी आपल्याला मटकीमध्ये ओतताना गरमच ओतायचं आहे। गॅस मोठा करून एक उकळी छान अशी आल्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि या पद्धतीने आपली मटकीची मिसळ येथे छान अशी तयार झाली। 5 मिनिटं छान अशी मंद गॅसवर शिजून घ्यायची। तुम्ही येथे पाहू शकता आपल्या मटकीला सुंदर असा कट आलेला आहे। अगदी अप्रतिम याची चव झालेली आहे आणि वास तर इतका सुंदर सुटलेला आहे। तर इतकी सुंदर मिसळ तुम्ही घरामध्ये पावाबरोबर, ब्रेड बरोबर तसंच चपाती बरोबर खाऊ शकता। 10 जण आरामात ही रेसिपी नक्की संपवू शकतात। तर 10 जणांसाठी येथे मिसळ रेसिपी आपण पाहिलेली आहे। तर या पद्धतीने मिसळ रेसिपी नक्की करून पहा। तुम्हाला आजची आपली ही मिसळ रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।